राज्यातील कास्तकार बांधवांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड करतोय आजच्या व्हिडिओत स्वागत। मित्रांनो, सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सोयाबीनची पेरणी जवळ आली आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या आर्थिक अडचणीमुळे सामान्य कास्तकार बांधव घरचं बियाणं पेरणार आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये घरचं बियाणं पेरत असताना या ठिकाणी जर काही चुका आपल्याच्यानं घडल्या तर तुम्हाला 100% सांगतो की आपलं अतोनात नुकसान होऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपलं अतोनात नुकसान होऊ द्यायचं नसेल तर सोयाबीनची पेरणी करत असताना घरचं बियाणं वापरताना 100% चुका करूच नका। पण ज्या चुका करायच्या नाहीत त्या चुका पहिल्यांदा माहीत तर असायला पाहिजेत आणि याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओत चर्चा करायची मित्रांनो की सोयाबीनची पेरणी करत असताना घरचं बियाणं वापरताना कोणत्या चुका करायच्या नाहीत। तर याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ इथून पुढे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं आवडेल तिथं लाईक करा आणि मला एवढंच म्हणायचंय की कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। आणि काय होते तुम्हाला मला माहित नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, जरूर करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत। राज्यातील कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुमच्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, आम्हाला यंदाच्या वर्षी इलाज नाही, घरचंच बियाणं पेरावं लागणार आहे। मग घरचं बियाणं पेरत असताना आमचं नुकसान तर होणार नाही ना? जर आपल्याला स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर सोयाबीनची पेरणी करत असताना घरचं बियाणं पेरत असताना फक्त मी ज्या गोष्टी सांगतो तेवढ्याच या ठिकाणी पाळा आणि ज्या मुख्य चुका आहेत तेवढ्या टाळा। तुम्हाला काही टेन्शन येणार नाही, तुमचं अजिबात नुकसान होणार नाही। पण या महत्त्वाच्या चुका कोणत्या आहेत की ज्या टाळायलाच पाहिजे त्याच्याबद्दल जाणून घेऊयात आता सविस्तर माहिती। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जर 4-5 वर्षांचा विचार केला तर आपण बघितलं तर 2021 मध्ये जिथं सोयाबीनचा दर आपल्याला दिसत होता 6,000च्या आसपास आणि जिथं कापणीचा रेट होता एकरभर सोयाबीनचा तो होता 2800 रुपये। जर आजच्या घडीला बघितलं तर सोयाबीनचा दर 4,000 आणि कापणीचा दर 4,500। म्हणजे कास्तकार बांधवांना या ठिकाणी जर बघितलं तर घडईपेक्षा मडई जास्त व्हायली। इलाज नाही, आम्हाला सोयाबीनची पेरणी केल्याशिवाय अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी घरचं बियाणं वापरल्याशिवाय गत्यंतर नाही। सर आम्हाला एवढंच सांगा की आम्ही काय करावं की ज्याच्यामुळं घरचं बियाणं वापरून आमचं अजिबात नुकसान होणार नाही, चला समजावून सांगतो। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी विचारात घ्यायला हवी की पहिली चूक कुठं होते। मित्रांनो, जर मागच्या वर्षीचं बियाणं असेल तर आपण काय करतो की युरियाच्या थैल्या आहेत त्याच्यामध्ये बियाणं पॅक करतो, एकावर एक थैली ठेवतो। अशा थैल्यांमधील बियाण्याला ऑक्सिजन मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उगवण क्षमता कमी होताना दिसते। मग इथं पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागेल की आपण युरियाच्या थैल्या एकावर एक टाकल्यात का हे बघा। जर युरियाच्या थैल्या एकावर एक टाकलेल्या असतील, युरिया म्हणजे काय, युरियाची बॅग आहे समजा आणि त्याच्यामध्ये आपण सोयाबीन भरून एकावर एक टाकलं असलं, अजिबात हे सोयाबीन वापरायचं नाही पेरणीसाठी, बीज म्हणून। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की ज्या बाजारामध्ये स्पेशल बियाणासाठी पिशव्या मिळतात त्यांचा वापर तुम्ही केलाय का? सुती पिशव्यांचा वापर केलाय का? जर असेल तर बिनधास्त बियाणं वापरू शकतात। ही पहिली गोष्ट आहे। आता ज्याचं उत्तर तो देऊ शकतो कारण प्रत्येकाची असणारी समसमानता इथं अजिबात नाही। दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचा जर इथं विचार करायला घेतला तर मित्रांनो लक्षात घ्या, बियाणांची निवड करत असताना हे बियाणं घरचं आहे पण आपल्या घरचं आहे का लोकाच्या घरचं आहे हा पण विचार करा। कारण आपल्या घरचं बियाणं असेल तर 100% आपण सांगू शकतो की युरियाच्या पिशवीत पॅक बंद केल्या होत्या अथवा नाही। इतरांकडून बियाणं घेत असताना जर खात्री असेल सुती कपड्यात म्हणजे आपल्या जे असते ना सुतोळीचं त्या ठिकाणी पिशव्या त्याच्यात म्हणा किंवा एक स्पेसिफिक ज्या पिशव्यामध्ये त्यात जर स्टॉक केला असेल तर बिनधास्त वापरा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की आपण बियाणं जे आहे खरेदी केलं
त्याच्यानंतर आपल्या घरचं बियाणे घेतलं आणि डायरेक्ट शेतात जाऊन जर समजा आपण पेरणी केली, तर तुम्हाला सांगतो तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणतीही गोष्ट यूज आउट करत असताना एक तिची सायंटिफिक पद्धत आहे, या पद्धतीचा वापर करावा लागेल. हे जे बियाणं आहे, त्याची पहिले चाळणी करून घ्यावं लागेल. चाळणी करत असताना काय करावं लागेल मित्रांनो, की पहिल्यांदा चाळणी करा. ठोकर-ठोकर बियाणं बाजूला काढा. ठोकर म्हणजे साईजला मोठं, परिपक्व टपोरं असणारे जे बियाणे ते बाजूला काढा. काढलं? दुसरी गोष्ट, ज्या बियाणामध्ये डाळ झालेली आहे, ती बाजूला काढा. जे बारीक आहे, ते बाजूला काढा. त्याच्यामध्ये जे डागील आहे, ते बाजूला काढा. म्हणजे काळसर प्रकारचा रंग असतो ते. जे दबलेलं आहे, म्हणजे थोडा दाब आहे, चपट झाल्यासारखं दिसते, ते काढा. एकदम गोल पाहिजे, एकदम टपोरं पाहिजे, एकदम साईजला मोठं पाहिजे, चकाकणारं पाहिजे. असं बियाणं असेल तर वापर करा. मी काय म्हणतो, पहिले चाळणी करून घ्या. घेतली, पुन्हा एकदा चाळणी करा आणि पुन्हा त्याच्यानंतर सिलेक्टिव्हली निवड करा एका-एका टपोऱ्या दाण्याची. होऊ द्या महिने, जाऊ द्या दिवस. पण एक सांगतो, जे पेरणार ते उगवणार आहे. पेरण्यात फसगत झाली ना, तुम्हाला सांगतो वर्षभर तुम्ही किती निंदन केलं, किती खुरपण केलं, किती औषधं फवारली, किती टॉनिक दिले, काही नाही. जर आपल्या घरामध्ये जन्मास आलेलं बाळ अपत्य सुरुवातीपासून कमजोर आहे, तर मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला किती काजू खाऊ घातले, किती बदाम खाऊ घातले, याच्याशी काही घेणं देणं नसतंय. जर ते बाळ चांगलं असेल, मजबूत असेल, तर चटणी भाकरीवरचं बाळ सुद्धा एकदम तंदुरुस्त असते. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून आपलं बाळ, आपलं असणारं लेकरू म्हणजे या ठिकाणी सोयाबीनचं बियाणं हे टपोरं असलं पाहिजे, मजबूत असले. भलंही त्याला पुन्हा काजू बदाम देणं नाही झाला, म्हणजे जास्त प्रमाणात खत बियाणं आपलं खत किंवा औषधं टॉनिक देणं नाही झालं तरी चालते. मग अशा परिस्थितीत काय करायचे, की पहिल्यांदा चाळणी केली, ठीक आहे, आपण वेस्टेज काढलं बाजूला. दुसरी चाळणी करायची, त्याच्यानंतर निवड करायची. सिलेक्टिव्हली निवड केल्यानंतर काय करायचं, हे बियाणं बाजूला स्टॉक करा. स्टॉक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता हे घेतलं सर, मी या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करू का, तर जमणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, मग घरी त्या ठिकाणी एखादी कुंडी असेल, मातीचा लेप लावलेली एखादी जागा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, 100 हे असणारे टपोरे सोयाबीनचे जे बियाणाचे दाणे येतं ते टाकायचे. आणि या ठिकाणी सांगतो, शपथ तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमची शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. 80च्या वरी जर समजा रोप या ठिकाणी उदयास आली किंवा त्या ठिकाणी त्यांचं अंकुरण झालं, तर त्या ठिकाणी आपण आपल्या बीजाची योग्य रीतीनं पेरणी करत असताना उपयोग घेऊ शकतो. नाहीतर काय करतो, आपली आर्थिक अडचणी म्हणून आपण एकच गोष्ट करतो, की इथं 1, 2, 3, 4 करायचं आणि मधातच म्हणायचं 39 हून डायरेक्ट 42, 45, 48, 49 असं केल्यानं जमणार नाही. शेवटी कसं आहे, तुम्ही कुणालाही फसवू शकाल, स्वतःच्या मनाला फसवू शकणार आहे. ॲक्युरेटली 80 किंवा 80% वर जर या ठिकाणी अंकुरण असेल, तरच ते बीज एलिजिबल आहे, पात्र आहे तुमच्या सोयाबीनच्या पेरणीसाठी, अन्यथा नाही. आता एवढं केलं, सगळं केलं. लास्टची गोष्ट सांगतो तुम्हाला. जर तुमच्याकडे युरियाच्या पॅकबंद थैलीमध्ये सोयाबीन असेल, जर तुमचं सोयाबीन टपोरं नसेल, जर तुमचं बियाणं 100 बिया टाकल्यानंतर 80च्या खाली जर अंकुरण होत असेल किंवा रोपं तयार होत असतील, तर तुम्हाला सांगतो असं बियाणं जर तुम्ही शेतात पेरलं, तर 100% तुमचं अतोनात नुकसान होणार आहे. म्हणून कास्तकार बांधवांनो एकच रिक्वेस्ट करतो, 80+ फॉर्म्युला वापरायलाच पाहिजे. आणि शेवटची गोष्ट सांगतो, की जर या सर्व गोष्टी त्रुटीत निघत असतील, तर ₹400-200 एक्स्ट्रा जाऊ द्या, उदार-पादार करा, पण चांगलंच बियाणं घ्या, डबल टॅगचं घ्या. कारण जर आपलं बियाणं फसलं, तर लक्षात घ्यायचं वर्षभराचं अर्थकारण चुकलं आणि हे चुकून चालणार नाही. कारण आपला असणारा कारभार जेमतेम आहे, काठावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही फसगत आपल्याला परवडण्यासारखी नाहीये. म्हणून कास्तकार बांधवांनो एकच विनंती तुम्हाला या ठिकाणी करू इच्छितो, की तुमच्याकडे जर तुम्हाला ॲश्युरन्स असेल, मी ज्या उपरोक्त किंवा वर सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही अनुपालित करू शकत असाल, तर घरचं बियाणं वापरा, नाही तर भानगडीत पडू नका. डायरेक्ट विकतचं बियाणं आणा. टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जरीही यातून समजा थोडी रिस्क घ्यायची आहे, सर तुम्ही काहीही करा, कसं आहे म्हणा, आमच्याच्यानं शक्यच नाही विकतचं बियाणं आणायचं, तर मग एकरात 30 किलो बियाणं पडतंय ना, तिथं काय करा 32-33 किलो बियाणं टाका. म्हणजे जरी कमी प्रमाणात त्या ठिकाणी सोयाबीन झालं किंवा पातळ झालं, तरी ते त्या ठिकाणी ॲडजस्ट होऊन जाईल. बस एवढंच तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो, कारण मला तुमचे कष्ट, तुमची तळमळ या ठिकाणी दिसते. म्हणूनच मित्रांनो, पोटतिडकीतून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय, की जर घरचं बियाणं वापरत असाल, तर कृपया या गोष्टीचं अनुपालन करा, ज्याच्यामुळे तुम्हाला अजिबात अडचणी भासणार नाही. बळजबरी चुका करू नका, टाळता येत असेल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर अडचणी येत असेल, तर विकतचं बियाणं वापरणं हे त्या ठिकाणी आपल्यासाठी योग्य राहू शकते. तर ही संपूर्ण माहिती जी तुमच्यासमोर सादर केली, तुम्हास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा.
मला वाटतं व्हिडिओ 100% आपणास आवडला, त्याच्यामुळे व्हिडिओस एकदा लाईक करा आणि जे आपले काही कास्तकार बांधव आहेत, ज्यांना अशा मार्गदर्शनाची गरज आहे, कृपया त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. मला माहिती आहे तुम्ही शेअर करणार, त्यासाठी पर्सनल WhatsApp नंबर, WhatsApp ग्रुप, Telegram ग्रुप, Facebook, Instagram, Snapchat यासारखी जी सोशल मीडिया साधने, कृपया यांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं तर मग सबस्क्राईब करण्यासाठी एकच काम करा. तुम्ही काय करा, सबस्क्राईब करतच नाही. मग सबस्क्राईब करायसाठी काय करायचं, हा व्हिडिओच्या डाव्या साईडला खाली आले. तिथं आल्यावर बघा तुम्हाला इंग्रजीमध्ये असेल तुमचं चॅनलचं हे सगळं त्या ठिकाणी तर इंग्रजीमध्ये सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल. अन्यथा जर मराठीत असेल तर मराठी सदस्य व्हा हे ऑप्शन दिसेल. बस याला टच करायचंय. हे लाल रंगात असेल, बस टच केलं की रंग बदलेल. मग बाजूला एक घंटी येईल बघा, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला एकदा ऑल करायचं. बस एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला सांगतो येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने मिळत राहील आणि ज्याच्यामुळं आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ती पदोपदी मिळेल. ज्यामुळे तुम्हाला यंदाच्या वर्षी लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही त्या ठिकाणी विलुप्त करू शकणार नाही किंवा त्यापासून तुम्हाला वंचित सुद्धा करू शकणार नाही. तर मित्रांनो, यंदाच्या वर्षी तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करणार आहात किंवा पेरणी करणार आहात, कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव, पत्ता टाकून पाठवत चला. तुम्हाला संपूर्ण मदत केली जाईल. मग सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, कोणतेही इतर पीक असू द्या, तुम्हाला सांगतो पेरणीपासून, लागवडीपासून तर काढणीपर्यंत ज्या फवारण्या, जे खत व्यवस्थापन आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. ज्यामुळे तुमचं उत्पादन दुप्पट केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाहीत. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सातत्यानं पाहावे लागतील. बस एवढीच तसदी घ्या, एवढीच काळजी घ्या, की येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो, असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र आपली माहिती वाढवण्यासाठी शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तोपर्यंत उदय आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे, शेतकरी मित्राचे, बळीराजाचे आजचे व्हिडिओत मानतो. मनापासून खूप खूप आभार.